नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आपल्या आई आजीच्या हातची आंबोळी आठवते का? मऊ, स्पंजी, सुंदर, जाळीदार आणि प्रत्येक घासाला अप्रतिम अशी चव. तर आज आपण अगदी त्याच पद्धतीने फर्मेंटेशन करून आंबोळी बनवणार आहोत. कोकणातील पारंपरिक पदार्थ आंबोळी आहे. हा पदार्थ घरोघरी बनवलाच जातो. अनेक जणांची तक्रार असते की आंबोळी मऊ होत नाही, जाळी पडत नाही किंवा फर्मेंटेशन नीट होत नाही. पण आज मी काही सोप्या टिप्स इथे सांगणार आहे. त्यामुळे तुमची आंबोळी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनेल. इथे अगदी योग्य प्रमाणासहित रेसिपी मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले आहेत. कोणत्याही वाटी आणि कपाचे मेजरमेंट एकसारखे असावे. वाटी जर घेतली तर वाटी अगदी एकसारखी सर्व जिन्नस घ्यायचे आहेत. आता इथे 3 वाट्या मी तांदूळ घेतले आहेत, 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि 1 चमचाभर मेथी दाणे घेतले आहे. ते तिन्ही जिन्नस व्यवस्थितपणे धुवून भिजवून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थितपणे धुवून नंतर मी भिजवून घेतले आहेत. 5 ते 6 तास तांदूळ व्यवस्थितपणे भिजवून घेतले आहे आणि 2 ते 3 तास उडीद डाळ आणि मेथी आपण भिजवून व्यवस्थित एकत्रच करून घेतली आहे. आता हे दोन्ही जिन्नस आपण वाटून घेणार आहोत. आता मिक्सरच्या भांड्यात आपण 2 ते 3 चमचे अशा प्रकारे तांदूळातील थोडे थोडे पाणी काढून व्यवस्थितपणे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. त्यानंतर 1 मोठा चमचाभर आपण जी डाळ भिजवून घेतली आहे आणि मेथी दाणे तेही आपण तांदळाबरोबर घालूया आणि थोडेसे पाणी न घालता प्रथम आपण अशा प्रकारे मिक्सरचे भांडे लावून व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहोत. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर असे मिश्रण वाटून घेणार आहोत. पाहू शकता परफेक्ट असे आपण मिश्रण वाटून घेतले आहेत. म्हणजे तांदूळ आणि डाळ व्यवस्थितपणे अशा प्रकारे बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे. स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. आता अशाच प्रकारे राहिलेले जे तांदूळ आहेत आणि जी डाळ आपण भिजवून घेतली आहे तीही व्यवस्थितपणे वाटून घेऊया. पाहू शकता सर्व डाळ आणि तांदूळ मी व्यवस्थितपणे वाटून घेतले आहेत. अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे. आता त्यात आपण 1 चमचाभर मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे जी आपण आंबोळी बनवत आहोत ती अजिबात आंबट होत नाही आणि पीठ अगदी व्यवस्थितपणे तयार होते. आता अशा प्रकारे मीठ घातल्यावर पुन्हा अगदी मिश्रण एकसारखे करून घेतल्यावर भांड्यावर झाकण देऊया आणि रात्रभर आपण हे पीठ व्यवस्थितपणे फर्मेंट करून घेऊया. आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि 8 ते 10 तास म्हणजे रात्रभर हे पीठ फर्मेंट करण्यास ठेवूया. म्हणजे दुसऱ्या दिवशी आंबोळीसाठी पीठ तयार होईल. मीठ घातल्यामुळे हे आंबोळीचे पीठ जास्त आंबट होत नाही, अगदी परफेक्ट अशी आंबोळी तयार होते. आता 8 ते 10 तासानंतर आपण भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित आंबले आहे. अगदी परफेक्ट आंबोळीचे मिश्रण तयार झाले आहे. आता अशा प्रकारे आपण पीठ व्यवस्थितपणे फर्मेंट करून घेतले आहे. लगेचच आपण त्याची आंबोळी बनवायला घेऊया. आता इथे मी लोखंडी बिडाचे भांडे घेतले आहे. व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच तेलाने ग्रीस करून घेऊया. एकसारखे तेल व्यवस्थितपणे संपूर्ण जे आपण तवा घेतला आहे त्यावर लावून घेतले आहे. आता लगेचच आपण जे आंबोळीचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते 2 डाव आपण अशा प्रकारे घालून घेऊया. त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित गोलाकार देऊन पसरवून घेऊया. हे मिश्रण इतके परफेक्ट झाले आहे की जास्त अजिबात स्प्रेड करायला वेळ लागत नाही. अगदी हलक्या हाताने करून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच आपण भांड्यावर अशा प्रकारे झाकण ठेवूया आणि वरची बाजू थोडी सुकेस्तोवर आणि जी आपण खालची बाजू आहे ती थोडीशी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण भांड्यावरील झाकण काढून पाहूया. वरची बाजू अगदी व्यवस्थित सुकली आहे. आता सुरीने व्यवस्थितपणे कडा मोकळ्या करून घेऊया. त्यानंतर हलक्या हाताने आंबोळीची बाजू पलटून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट रंग गोल्डन कलर असा आंबोळीला आला आहे. अशा प्रकारे अगदी जाळीदार अशी आंबोळी आपण तयार करत आहोत. आता एक बाजू गोल्डन कलर आपण भाजून घेतली आहे, तशीच आपण दुसरी बाजू अगदी व्यवस्थितपणे एक समान रंगावर भाजून घेऊया. पाहू शकता दोन्ही बाजू अगदी एक समान रंगावर आपण आंबोळीच्या भाजून घेतल्या आहेत. आता
एका जाळीवर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण दुसरी आंबोळी आता मी करून दाखवते आहे. पुन्हा आपण त्याच तव्याला अगदी हलक्या हाताने ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया. त्यानंतर जे आंबोळीचे मिश्रण आहे ते 1 ते 2 डाव अशा प्रकारे तव्यावर घातल्यावर हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवून एक बाजू व्यवस्थित भाजून घेतल्यावर वरची बाजू थोडीशी आणि सुकेस्तोवर आलटून पलटून गोल्डन कलर येस्तोवर एक बाजू भाजून घेतल्यावर पलटून दोन्ही बाजू अगदी एक समान रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. पाहू शकता दुसरी आंबोळी अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे. अशाच प्रकारे सर्व आंबोळ्या तयार करून घेऊया. पाहू शकता सर्व आंबोळ्या मी तयार करून घेतल्या आहेत. गरमागरम मऊ आंबोळी नारळाच्या चटणीबरोबर सर्व करूया. ही आंबोळी तुम्ही नाश्ताच काय जेवणासाठीही अगदी त्याचा वापर करू शकता. जेवणामध्ये नॉनव्हेज असू देत किंवा व्हेज असू देत कशाबरोबरही ही आंबोळी फारच चविष्ट अशी लागते. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे पारंपरिक चवीची आंबोळी खाल्ली की घरातील प्रत्येक जण पुन्हा पुन्हा बनवायला सांगेल. जर तुम्हाला आजची ही पारंपरिक आंबोळीची रेसिपी आवडलीच असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, हाईप करा आणि अशाच साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या आंबोळ्या कशा झाल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.